परवीदादांचे अत्यंत व्यवस्थित आहे आणि होती. मागील 5 वर्षापूर्वी माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका निर्विवाद वर्चस्वाखाली होती आणि जवळजवळ 50 ते 60 कोटीची कामं ही पूर्ण झालेली आहेत आणि जवळजवळ प्रशासकीय मंजुरीची 30 ते 27 ते 28 कोटीची कामं प्रोग्रेसमध्ये आहेत. आता सत्ता आली आणि येणारच परत, आणि ह्यावेळी सत्ता येणारच. याला अजून एक जोड आहे, ती म्हणजे पूर्वीचे या नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व होतं. या दोनच घराण्याचं वर्चस्व होतं, मंडलिक घराणं आणि पाटील घराणं. त्या पाटील घराण्याच्या जोड मिळाल्या मंडलिक घराण्याला. त्यामुळे येणारी सत्ता ही या युतीची आहे, शिवसेना भाजप युतीची, आणि त्यामुळं आता ही कामं पूर्णत्वास जाणार आणि जे काही मुरगुडवासियांच्या राहिलेल्या अपुऱ्या इच्छा आहेत त्या सगळ्या या 5 वर्षात पूर्ण होणार. आणि आज राज्यात एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. आमचे नेते संजयदादा मंडलिक हे त्यांचे अत्यंत विश्वासू लाडकी नेते आहेत. त्यामुळं निधीला कमीत कमी त्यांनी शब्द दिला आहे, सत्ता आणा, 400 ते 500 कोटीचा निधी मी ह्या 5 वर्षात देतो. ज्या कैलासवासी विश्वनाथ अण्णा पाटील हे मुरगुडचे 35 वर्ष नगराध्यक्ष होते, काळामोडी कृती समितीचे अध्यक्ष होते, आणि त्याचबरोबर खासदार मंडलिक साहेब त्याचवेळी पाटबंधारे मंत्री होते. आणि हजारो कोटीचा प्रोजेक्ट आज जर बघायला गेलं तर तो सुजलाम सुफलाम काळामोडीचा प्रोजेक्ट आज सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळं डावा कालवा, उजवा कालवा, कोल्हापूरला पाणी पुरवठा, खासदार साहेबांचं जसं कोल्हापुरात काम होतं ज्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणा, आता हा पाणी कर्नाटकपर्यंत आलमट्टीपर्यंत जायला लागलेला आहे. तसंच खासदार संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली सुद्धा, खासदार साहेबांच्या आधिपत्याखाली या मुरगुड, कोल्हापूर जिल्हा म्हणजे जवळजवळ कमीत कमी 1000 कोटी कामं या 5 वर्षात झालेली आहेत. त्याची दादाने जाहीरनामा नाही, श्वेतपत्रिका नाही, चांगलं पुस्तकच काढलेलं आहे 100 पानी. ते सर्व जनतेला आम्ही खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी वाटलेलं आहे. त्यामुळे आता काय मुरगुडची जनता पण तशीच वाट बघायला लागली की सत्ता यावी, आणि यावेळी सत्ता ही खासदार संजय मंडलिक, माजी खासदार संजय मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली सत्ता येणार. त्यामुळे जनता आनंदी आहे ही युती झाल्यामुळे. काय पारडे 100% जड आहेच, एवढी झालेली विकास कामं आहेत. या विकास कामाच्या जोरावर परत आम्ही सत्तारूढच होतो सगळे. 17 नगरसेवक आमचे होते, 1-2 नामदार साहेबांच्या बाजूचे होते, ते पण नंतर सामील झाले. त्यामुळं काय अडचण काही नाही आणि सगळी जनता खुश आहे. आणि आता जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटतील. बाळूमामा मंदिर आता एवढं मोठं फेमस आहे अख्ख्या भारतात, त्याला येणारे सगळे पर्यटक, की आमच्या वीरेंद्र भैया मंडलिकांचं एक विजन आहे मुरगुडसाठी. जसं शिवतीर्थ त्यांनी उभा केलं, तसंच 40 ते 50 फुटी एक हनुमानाची मूर्ती इथं गाव तलावामध्ये उभा करायची आहे. आणि ते जर झालं तर पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या नकाशावर मुरगुड निश्चित येईल. कारण हे पांडवकालीन मंदिर जे उभं राहिलेलं आहे, 13 वर्ष मंदिर होत होतं, ह्याला सुद्धा खासदार साहेबांनी, खासदार मंडलिक साहेबांच्यापासून संजय दादांच्यापर्यंत त्यांनी सगळ्यांनी चालना दिली, आणि त्यानंतर हे मंदिर पूर्णत्वास आलं. आणि हा जनता या एक गोष्ट नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पाणी पुरवठा नवीन स्कीम झालेल्या आहे, रस्ते झालेत, मुरगुड रस्ते नव्हते. आणि याच्याखाली दोन्ही गटाचे आता 2 गट, प्रवीणसिंह पाटील गट आणि संजय मंडलिक गट, दोघांना पण नगरपालिकेतला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे या दोघांच्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोडीवर जे काय येणारे आमचे नगराध्यक्ष सुहासिनी देवी, प्रवीणसिंह पाटील वहिनी आहेत, त्या कुशल नेतृत्वाखाली काम करतील. आणि त्यांच्याखाली आमचे 20च्या 20 नगरसेवक होणारे हे अत्यंत आनंदामध्ये काम करून मुरगुडचा विकास करतील. मुरगुडचा विकास खऱ्या अर्थानं आपण भारत देशाचा विचार केला तर कृषीप्रधान देश आहे असं आपण संबोधतो. पण मंडलिक साहेबांनी कागल तालुका हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान केलेला आहे. सर्वसामान्य गरीब जनतेला रोजगार मिळवून द्यायचा काम मंडलिक साहेबांनीच खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि कृषीप्रधान तालुका झाल्यामुळंच कारखान्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये कागल तालुक्यात होऊ शकली.
कारण अगोदर बेस तयार केलेला आहे तिने शेतीच्या माध्यमातून, आणि शेतीला पाणी झाल्यामुळे कारखानदारी मोठ्या प्रमाणात झाले आणि या सगळ्या भागाचा विकास झाला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्व गुण त्याच्यातलं ओळखून त्यांना मोठं करायचं काम खऱ्या अर्थानं मंडलिक साहेबांनीच केलेलं आहे. आणि यामुळंच सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या विकासाच्या प्रवाहामध्ये आलेले आहेत. आणि मुरगुडचा खऱ्या अर्थानं विकास जो आहे तो मंडलिक पार्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक, त्यानंतर त्यांचे चिरंजीव संजयदादा मंडलिक आणि वीरेंद्र भैया यांनी हा वारसा निरंतर चालू ठेवलेला आहे. आणि मुरगुडचा विकास म्हटलं तर मुरगुडचे रस्ते जर विचार केला तर तेल सांडलं तर भरून घेता यावं अशा प्रकारचे रस्ते मुरगुडमधील सर्व केलेले आहेत. त्याचबरोबर मुरगुड आणि वाघापूर हे गावं जोडण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तिथली माणसं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुदरगड, राधानगरी तालुका आणि कागल तालुका हा एक आहे या भावनेनं हा पूल मध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्याचबरोबर तिथे एक अतिशय सुंदर असा घाट पण केलेला आहे की जेणेकरून हा मुरगुड गाव भाग आहे तो जनावरं किंवा ते पाण्याचा उपयोग होईल, लोकांना धोका होणार नाही असा मजबूत घाट केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या सोयी होतील असे स्मशानभूमीसुद्धा अतिशय सुंदर केलेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी हॉलसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे केलेले आहेत. बाजारपेठ बघण्यासारखे बाजारपेठ केलेली आहे. मी बऱ्याच ठिकाणी जातो आहे, अशी बाजारपेठ, सुंदर बाजारपेठ कुठेही नाही. बाजूनं सुद्धा लोकांना त्रास होणार नाही असे साईडपट्ट्यासुद्धा केलेल्या आहेत. वाहतुकीची वर्दळ वाढली तर लोकांना त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचा विकास. त्याचबरोबर पाण्याची प्रचंड चांगली, कारण पाण्याची सातत्यानं समस्या व्हायची. मंडलिक साहेब असताना पाण्यासाठी पाणी परिषदसुद्धा घेतलेली होती आणि पाण्याचा मोठा प्रश्न होता तो खऱ्या अर्थानं मंडलिक साहेबांनी सोडवलेला आहे. मंडलिक पार्टीने सोडवलेला आहे. या 5 वर्षामध्ये प्रचंड मुरगुडचा विकास केलेला आहे. मुरगुडच्या अंबाबाई मंदिराला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देऊन ते काम पूर्णत्वास नेलेलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा अगोदर होता पण तो खूप लहान होता आणि या पंचकृषीत असा पुतळा नाही, असा शिवाजी महाराजांचा पुतळा वीरेंद्र भैयाने पुढाकार घेऊन युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा प्रचंड मोठा पुतळा उभारलेला आहे. तो आमच्या मंडलिक पार्टीच्या सत्ता असतानाच उभारलेला आहे. अनेक कामाचं जे ध्येय आहे किंवा स्वप्न आहे ते फक्त आणि फक्त मंडलिक पार्टीतूनच पूर्ण होऊ शकते. अनेक विजन आता घेतलेले आहेत, अजेंडा घेतलेला आहे विकासाचा. उर्वरित राहिलेली किरकोळ कामं असतील ती कामंसुद्धा पूर्ण करण्याचं स्वप्न आणि ध्येय खऱ्या अर्थानं वीरेंद्र भैयाने विडा उचललेला आहे. ती कामं पूर्ण होतील अशा प्रकारचं स्वप्न बाळगून वाटचाल केलेली आहे. आता या 8 नंबर वार्डामध्ये सर्वसामान्य एक ट्रक ड्रायव्हर नामदेवराव मेंढके होते. त्यांना या मुरगुडमधून पाठबळ देऊन कार्यकर्त्यांना त्यांना नगराध्यक्ष केलेला आहे या मुरगुडचा. आणि त्यांच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठी कामं झालेली आहेत. स्वतःचा स्वार्थ न साधता जनतेसाठी काम करणारे हे नेतृत्व आहे नामदेवराव मेंढके. आणि खऱ्या अर्थानं आपला विकास याच्यापेक्षा जनतेचा विकास, गोरगरिबांचा विकास असं स्वप्न बाळगून साहेबांचे विचार घेऊन अंधश्रद्धेला फाटा देऊन काम सातत्यानं करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मुरगुडचा विकास होईल तर मंडलिकांच्या मार्गदर्शनातून आणि मंडलिकांनी उभा केलेले जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं विकास होणार आहे. अन्यथा दुसऱ्यांच्याकडून अशा प्रकारचा विकास होणार नाही. स्वतःचा स्वार्थ साधणारे त्यांच्या पार्टीमध्ये लोक आहेत, पण आमच्या पार्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यापेक्षा समाजाचा हित कसं होईल, जपता येईल याकडं त्यांचं सातत्यानं लक्ष आहे. अशा विचारानं चालणारी ही पार्टी आहे. हा मुरगुडची बाजारपेठ आहे ती मेन लाईनला बाजारपेठ आहे. तर तशाच प्रकारच्या बाजारपेठेचा व्याप्ती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जो तुकाराम चौक आणि कापशी रोड आहे या रोडला सुद्धा बाजारपेठेचं स्वरूप येण्यासारखा रोड मोठा आहे आणि तेही स्वप्न त्याने घेतलेलं आहे. जेणेकरून या मुरगुडच्या परिसरातील एक 40-50 गावांचा संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण विकासाचं ध्येय किंवा एखादं स्वप्न घेऊन लोक मुरगुडला येतात आणि त्यांची ती स्वप्न पूर्ण होतात. सर्व प्रकारच्या सुविधा इथं केलेल्या आहेत
आणि त्यामुळं बाजारपेठेचं स्वरूपसुद्धा वाढवणार आहेत. त्याचबरोबर जनावरांचा जो बाजार आहे तिथं सुशोभीकरण करून त्याचासुद्धा विकास करण्याचं ध्येय आहे आणि होणार आहे हे पूर्ण. प्रवीणदादा हे मुरगुडचे खंबीर नेतृत्व आहे काय, आणि सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोचणारे प्रवीणदादा आहेत. त्यामुळे आत्ते प्रवीणदादा आणि संजयदादा मंडलिक यांची आता उत्कृष्ट जोडी जमलेली आहे आणि ते आता पुढच्या काळात मोठा आहे मुरगुडच्या असू देत किंवा कागल तालुक्याचा मोठा विकास करण्याच्या संदर्भात चांगले आहेत. 10 वर्षाच्या कालावधीत संजयदादा मंडलिक यांनी पाण्याचं मार्गी लावलं. परत आपल्या इथं 4 टाक्या नवीन बांधल्या. परत तुम्हाला बगीचा इथं बगीचा केला. परत सांडपाण्याचा हा प्रकल्प ते सुद्धा बांधला. मसनभूमी बांधल्यात. परत हे आपले गावतळे स्वच्छ येतील सगळे असे दादानी दोघांनी मिळून केले. थोड्याच दिवसामध्ये मुरगुडमध्ये नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात असताना मुरगुडवासी म्हणून या ठिकाणी अतिशय काही प्रश्न प्रलंबित आहेत. आजही काही प्रश्नांना जराही त्या ठिकाणी वाचा फोडलेल्या नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शाळा, त्याचबरोबर शैक्षणिक वगैरे औद्योगिक या क्षेत्रामध्ये अजूनही प्रगती मुरगुडची होणं गरजेचं आहे. बाहेरची शहरं पाहिली तर त्या ठिकाणी आज आपण राजकारणामध्येच अधिक ह्या ठिकाणी रस घेतल्यासारखं वाटतं आणि म्हणून आज जी युती झालेली आहे, आमचे नेते आदरणीय संजयदादा मंडलिक, त्याचबरोबर बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, विद्यमान संचालक आदरणीय प्रवीणदादा पाटील यांच्या माध्यमातून आज शिवसेना आणि भाजप पक्ष एकत्र आलेला आहे आणि आम्हाला निश्चित आशा आहे की मुरगुडचा जो खुंटलेला विकास आहे त्याला गती मिळेल आणि भविष्यामध्ये मुरगुड देखील इतर शहराप्रमाणे नावलौकिक मिळवेल. आज मुरगुडवासियांना माझी विनंती आहे की अधिकाधिक मतदारांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि शिवसेना भाजप पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करावे. आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीच्या सुहासिनी देवी पाटील वहिनी उभे आहेत. खरोखरच पाटील कुटुंबियाचं मोठं योगदान मुरगुड नगरीसाठी आजपर्यंत झालेल्या विश्वनाथ पाटील असतील किंवा त्यांच्या घरामधील प्रवीणदादा पाटील असतील, सर्वांच्या माध्यमातून मुरगुडच्या विकासासाठी नेहमीच त्यांचा हातभार लागलेला आहे. आमचे नेते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या माध्यमातून तर कोल्हापूर जिल्ह्याच्या नव्हे अख्ख्या महाराष्ट्राला राजकारण आणि कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ का म्हणतात या गोष्टीचा परत एकदा जाणीव व्हावी अशा पद्धतीचं मंडलिक कुटुंबातलं दुसरं नेतृत्व, बलदंड नेतृत्व संजयदादा मंडलिक यांच्या माध्यमातून ही युती आपल्यासमोर येत आहे. तर माझी कळकळीची विनंती मतदारांना आहे की या युतीमधील सर्व शिवसेनेचे व भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. आज तसं बघायला गेलं, आज वीरेंद्र सिंह मंडलिकांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्यासारख्या युवकाला दरवर्षी रोजगार मेळावा घेतला जातोय. आज मागच्या 2 वर्षामध्ये वीरेंद्र मंडलिकांनी विजयमाला सांस्कृतिक हॉलमध्ये रोजगार मेळावा घेतला. आज तिथं आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना, शेकडो विद्यार्थ्यांना आज तिथं नोकऱ्या मिळाल्या. या विद्यार्थ्यांनी आम्हाला आज तिथं संधी मिळाली. आमच्यासारखे विद्यार्थी आज MIDC पासून पुण्यातील IT कंपनीपर्यंत आज तिथं आम्हाला त्या नोकऱ्यांच्या संधी मिळाल्या. आज त्या रोजगार मेळाव्यामध्ये पुण्यातील IT कंपनी असो, कोल्हापुरातील छोट्या मोठ्या IT कंपनी असो किंवा MIDC मधल्या कुठल्या कंपनी असो, या कंपन्यामध्ये आम्हाला नोकरीची संधी मिळाली. हे फक्त वीरेंद्र मल्लिक आणि आमचे नेते खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामुळे आम्हाला या संधी मिळाल्या. आज आम्हाला 50-50 किलोमीटर बाहेर गावी जायचं शिक्षणासाठी. आज त्या शिक्षणाचा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांनी मुरगुडमध्ये मोठ्या प्रमाणात कॉलेज बांधलीत. आज आम्हाला बाहेर जाण्याचं टाळं. मुरगुडमध्ये चांगल्या पद्धतीने बस सेवा चालू केल्या, त्यामुळे आज आम्हाला बाहेर जाण्याची गरज लागली नाही. बालवाडीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत आज सगळ्या सोयी आज स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या प्रेरणेतून आज वीरेंद्र मल्लिक व आमचे नेते खासदार संजयदादा मंडलिक आज चालवत आहेत. आज सदाशिवराव मंडलिक सिनियर कॉलेज असेल,
शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज असेल, ITI असेल, आज सर्व शिक्षण संस्था आज मुरगुडमध्ये आहेत. त्यामुळे आज कधीही आम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता लागली नाही. आज मुरगुडमध्ये सगळ्या सोयी झाल्या. मुरगुडमध्ये मोठं ग्रामीण हॉस्पिटलसुद्धा तयार झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला युवकासनी वीरेंद्र मंडलिक आणि खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनामुळे व घेतलेल्या मागील रोजगार मेळाव्यामध्ये भरपूर संधी आम्हाला लाभलेली आहे. माननीय स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले. त्यांच्यावर मला वाटते जवळजवळ 6 ते 7 खाती सोपविण्यात आली होती. आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हे पाटबंधारे खातं सोपविलं गेलं, आमच्या भागातला हा शेतकरी त्याच्या अगोदर त्या वेदगंगेत उन्हाळ्यात पाण्याची सोय नव्हती. खड्डं मारून शेतकऱ्यांना पाणी, शेतीला, ऊसाला असो भाताला असो, शेतीला पाणी पाजायला लागतं. खड्डे काढून अक्षरशः पाणी पाजायला लागत होतं. याची जाणीव मंडलिक साहेबांना होती की बाबा हे शेतकऱ्याला जर पाण्याचं सोय करायची झाली तर काहीतरी केलं पाहिजे. तर त्यावेळा मंडलिक साहेबांनी असं एक धोरण आखलं की जो कालवा आदमापूरजवळून जाणारा जो कालवा होता वरल्या बाजू, तो कालवा जर आदमापूरच्या ओढ्यात जर हा कालवा टाकला तर ह्याचा लाभ ह्या शेतकऱ्यांना, मुरगुडच्या आणि मुरगुडच्या भागातील शेतकऱ्यांना होणार हे त्यांना 100% माहीत होतं. आणि त्या मंत्रिपदाचा पाटबंधारे खाता असल्यामुळे त्या मंत्रिपदाचा त्यांनी वापर करून तो कालवा आलेलं पाणी काळामोडीचं हे पाणी डायरेक्ट त्यांनी आदमापूरच्या कॅनलमध्ये टाकून ते पाणी सरळ वाघापूरच्या विशेषनं पाणी खाली इकडे येते. आणि त्यामुळे ते पाणी आता आज त्या मंडलिक साहेबांच्या एक पुण्याईमुळं आज इथल्या शेतकऱ्यांना बारमाही पाणी आहे. आणि त्या पाण्यामुळं आज तुम्हाला बघायला गेलं तर भागात ऊसाचं क्षेत्र एवढं वाढलं की त्यांच्यामुळं वाढलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याला हातात 4 पैसे यायला लागले. आणि शेतकरी बघायला गेलं तर आता इथला संपन्न झालेला आहे. याचं सर्व श्रेय हे खासदार सदाशिवराव मंडलिकांना जाते. परवीदादांचे वडील माननीय स्वर्गीय विश्वनाथ अण्णा पाटील यांची मला वाटते साधारण 25 ते 30 वर्ष इथं सत्ता होती. परंतु त्यांनी जे राजकारण केलं हे कधी सोडाचं राजकारण केलं नाही. त्यांनी सुद्धा राजकारण केलं. ते स्वतः नगराध्यक्ष असताना त्यांनी मानधनसुद्धा घेतलेलं नाही. हा एवढा माणूस चांगला होता. स्वतः मानधनसुद्धा घेत नव्हते ते. एवढा कारभार त्यांचा करेक्ट होता. विरोधाला विरोध, मंडलिक पाटील पार्टी विरोध होती, पण अशा वाद राजकारण त्यांचं कधी नव्हतं. फक्त वैचारिक पातळीवर ते विरोध असतील, पण एकमेकाचे वैयक्तिक शत्रू नव्हते ते. परंतु आज किती एक वर्षांत ती दोन्ही पार्ट्या एकत्र आलेल्या आहेत. मंडलिक आणि पाटील पार्टी एकत्र आल्यामुळे ह्यामध्ये एक मजबूत फळी निर्माण झालेली आहे. आणि या मजबूत फळीचा फायदा शिवसेना भाजपा युतीला होईल असं मला 100% वाटतं.